आता काय होतं की आपण इतिहासाला पाहताना आपण आज आहोत, त्याच्यामुळे आपल्याला मागे वळून पाहण्याची सोय आहे. घडलेल्या घडामोडींकडे जे काही घडामोडी घडून गेल्या त्याचं अनालिसिस आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. हा, त्याच्यामुळे ते प्रत्येकाला त्याची सूट आहे. बरोबर. मग ते आपण प्रत्येकाचं जसं म्हणतो की आपण आपल्या आपल्या चष्म्यातनं तो इतिहास पाहतो. हा, आणि मग त्यात शिवाजी महाराजांनी त्याला हिंदवी स्वराज्य जे नाव दिलं होतं, त्या हिंदवी स्वराज्याचा अर्थ हा मुस्लिमांच्या विरोधात असावा असाही सोयीचा अर्थ काढता येतो. हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त हिंदूंच्या कल्याणाचं असाही त्याच्यातला अर्थ काढता येतो. मराठी म्हणतील शिवाजी महाराज हे आमचे होते, हा, त्याच्यानंतर हिंदू म्हणतील शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते, किंवा कोणाला त्याच्यातनं एक्स्ट्रीम अर्थ काढायचा असला ते म्हणतील ते आमचे होते ह्या म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या विरोधात होते, असाही त्यातला अर्थ आपल्याला काढता येतो. परंतु जर आपण त्या काळातली मध्ययुगामधली जर शिवाजी महाराजांनी दिलेले आज्ञापत्र आणि एकूणच त्यांनी त्यांचे पत्र वगैरे या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर सुरतेच्या लुटीचं एक्झाम्पल घेऊ आपण. तर सुरतेची लूट असेल किंवा एकूणच ज्या ठिकाणी महाराज जात होते तर त्यांच्या स्ट्रिक्ट अशा सूचना होत्या की समजा आता मुघलांच्या प्रदेशामध्ये गेला असेल तर कुठल्या मशिदीला हात लावायचा नाही, कुठल्या कुराणाची विटंबना झाली नाही पाहिजे, कुराण कुठे मिळालं असेल तर. आणि तिसरं एक महत्वाचं होतं की दरवेश, जसं आपल्याकडे संत असतात तसं मुस्लिम समाजामधले सुफी ज्याला आपण दरवेश म्हणतो, साधू, तर त्यांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीच्या स्ट्रिक्ट सूचना आपल्याला दिलेल्या आढळतात. आणि कुठेही आपल्याला असं दिसत नाही की स्पेसिफिकली त्याला धर्माच्या अँगलने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांतर्फे कधी केला गेला. औरंगजेबाने वेळोवेळी हा प्रयत्न केला. औरंगजेबाने 27 वर्ष खर्च केलेत महाराष्ट्र जिंकण्यासाठी, परंतु आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न करून झाला की जे धर्माच्या अँगलने फूट पाडली पाहिजे, पण तरी देखील त्याला ते यश आलं नाही. याला कारणीभूत मागील पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते की शिवाजी महाराजांनी जर तसं केलेलं असतं तर कदाचित त्याला तसं यश आलं असतं. परंतु औरंगजेबाने तसं प्रयत्न करून देखील आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, आणि आपल्याला पाहताना असं वाटतं की ते मुस्लिमांविरुद्ध हिंदूंचा संघर्ष आहे, परंतु तो उत्तरेकडील मुघलांच्या विरोधात दक्षिणेकडील 3 शायांनी मिळून केलेला संघर्ष तुम्हाला उत्तरार्धात तो दिसतो. मराठेशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं या गोष्टीवरती एकमत होतं की उत्तरेतल्या मुघलांच्या विरोधामध्ये दक्षिणेतल्या शायांचं एकीकरण झालं पाहिजे. मग सुरुवातीच्या टप्प्यात शिवाजी महाराज जरी म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील जरी आदिलशाहीचे सुभेदार होते, मग महाराजांनी आदिलशाहीमधनं आपलं राज्य निर्माण केलं. हळूहळू आदिलशाही वीक होत गेली, छत्रपतींचं स्वराज्य हे स्ट्रॉंग होत गेलं. संभाजी महाराजांच्या काळात तर गोष्ट अशी झाली की छत्रपती संभाजी महाराज हे आदिलशाहीचा स्वतःला पालक समजायचे की दख्खनेतल्या शाया या जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे. वडिलांचं जे धोरण आहे तेच त्यांनी पुढे नेलं की आपल्याला एकत्रित लढायचंय. मग जर तो हिंदू मुस्लिम लढा असता तर औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही ही आपल्यामध्ये अनेक्स केली नसती, विलीन केली नसती. याचा अर्थ तो दख्खनेतल्या शायांचा उत्तरेकडच्या मुघलांविरुद्ध लढा होता. आणि दोघही बाजूंनी म्हणजे मुघलांच्याकडनं औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जर आपण अकबराच्या काळात बघितलं जवळपास 22.5% आसपास मुस्लिम आपले हिंदू सरदार त्याच्या सैन्यामध्ये होते, पण औरंगजेबाच्या काळात हा आकडा सर्वात जास्त दिसतो आपल्याला. 31% आसपास तुम्हाला हिंदू सरदार काही पुस्तकांमध्ये जे आपल्याला मेन्शन केलेलं दिसतं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू सरदार औरंगजेबाच्या सैन्यात होते. आणि मराठ्यांच्याही सैन्यामध्ये मुस्लिम होते. आता जर तुम्ही एक्झाम्पलच द्यायचं ठरवलं तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न निर्माण होतो की मुस्लिम महाराजांच्या सैन्यात बरेच मुस्लिम होते आणि मग त्याच्यावर टीका पण केली जाते. तर आपल्याला तो जो बुद्धांनी सांगितलेला एक मध्यम मार्ग आहे की 30-40% पेक्षा जास्त मुस्लिम होते हा एक एक्स्ट्रीमिटी, आणि अजिबात नव्हते ही एक एक्स्ट्रीमिटी. याचा मधला एक मार्ग आपल्याकडे आहे की होते महत्वाच्या. आता 2 महत्वाच्या गोष्टी होत्या त्या काळाच्या सैन्यामधला. एक म्हणजे आपला त्या काळात महाराजांनीच नव्याने निर्माण केलेले जे कोणी केलं नव्हतं ते म्हणजे आरमार. आरमार ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. त्या आरमाराचे 2 प्रमुख होते. त्यातलं एक म्हणजे दर्या सारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी. त्यातला दर्या सारंग दौलत, यांचं नावच दर्या सारंग दौलत खान आहे, ते मुस्लिम होते. दुसरी महत्वाची गोष्ट त्या काळातल्या सैन्यामध्ये जी कन्सिडर केली जाते ती म्हणजे तोफखाना. त्या तोफखान्याचे प्रमुख पण इब्राहिम खानांचं नाव आपल्याला येतं. त्याच्यानंतर एकदा असं झालं होतं की साल्हेरच्या लढाईनंतर मुघलांच्या दक्षिणेतल्या सुभेदाराने त्यांच्याकडून हिंदू ब्राह्मण वकील पाठवला होता आणि महाराजांकडनं काझी हैदर नावाचा मुस्लिम वकील मुघलांकडे गेला होता. ही किती इंटरेस्टिंग गोष्ट हो की त्यांनी आपल्याकडे पाठवलं हिंदू ब्राह्मण वकील आणि आपण पाठवलेले काझी हैदर हे मुस्लिम वकील. इव्हन तुम्ही आग्र्याच्या भेटीच्या वेळेला जरी बघितलं तर शिवाजी महाराज आग्र्यावरनं जेव्हा निघाले त्यावेळेला त्यांच्या जागेवरती झोपलेले हिरोजी फर्जंद आणि त्यांचे पाय चेपणारा मदारी मेहतर, त्यातला मदारी मेहतर मुस्लिम आहे.
याचा अर्थ जागोजागी लोकांनी महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मुस्लिमांनी पण काम केलेलं आहे. आणि याचा खूप आधीचा रेफरन्स जर आपण पाहिला तर 1648 मध्ये म्हणजे शिवाजी महाराज 18 वर्षाचे असतानाच विजापूरच्या आदिलशहाकडनं एक 500 ते 700च्या गॅपमध्ये पठाण हे विजापूरची नोकरी सोडून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हायला आले होते. तर त्याच वेळेला शिवाजी महाराजांचे एक सरदार होते गोमाजी नाईक पानसंबळ, यांनी त्यांना सल्ला दिला की हे जे धोरण आहे की आपण त्यांना नोकरीत ठेवलं पाहिजे. आपण जर असं त्याच्यासाठी पत्र आहे तसं की आपण जर असं धोरण ठेवलं की फक्त हिंदूच आपण करू तर याच्याने आपल्या राज्याला काही फायदा होणार नाही. मग ही पॉलिसीच ठरली. ते 700 लोक ऑलवेज राहिलेत. आणि हा तो काळ चाललेला आहे की 18 वर्षाच्या असताना 1648 मध्ये की जेव्हा तुमचं पायदळ घोडदळच जवळपास 3000च्या आसपास होतं. त्यावेळेला जर तुम्हाला पायदळामध्ये 700च्या आसपास पठाण जर सहभागी होत असेल तर मोठा आकडा होता तो. याचा अर्थ होते राज्यात जसं जसं वाढत गेलं भले ती संख्या कमी होत गेली असेल, टक्केवारी कमी होत गेली असेल तर मग एकदम ते 30% होते असंही म्हणणं बरोबर नाही, पण एकदमच अजिबात नव्हते आणि ते एकमेकांची दुश्मनी होती असंही म्हणणं काही बरोबर नाही. बरोबर. बरं, आता यालाच जोडून मी म्हणेन की आपण हिंदू धर्माचा आणि मुस्लिम धर्माचा उल्लेख केला, पण आता ना अनेक संघटना आणि राजकीय ज्या विचारधारा आहेत त्यांना असं वाटतं की शिवाजी महाराज आमचे आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की शिवाजी एक आयडिओलॉजिकल हायजॅकिंग केलं जातंय. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आणि त्यांच्या प्रशासकीय धारणेवर किती अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? कारण प्रत्येक जण म्हणतोय की हे आमचे आहेत. आता प्रत्येक लोकांच्या अँगलने ती विचारधारा बरोबर नसते की हे असेच आहेत, हे तसेच आहेत. पण मग शिवाजी महाराजांवर हा अन्याय होतोय ना, कारण छत्रपती आमचे आहेत म्हटल्यावर मग लोकांचं पण एक हे होतं की अरे जर हे यांच्यासारखे तर हे काही चांगले नाही आहेत, मग महाराज कसे होते? सो हा शिवाजी छत्रपतींच्या कार्यावर आणि त्यांच्या प्रशासकीय धोरणेवर हा अन्याय नाही का वाटत? आता बऱ्याचदा हा विषय वेगवेगळे लोक जे तुम्ही म्हटले की प्रत्येक जणाला वाटतं की शिवाजी महाराज आपले, पण तो नुसतं आपले म्हणून नाही चालत, ते माझेत म्हटल्यावर दुसऱ्याचे नाही आहेत अशा अँगलने जेव्हा ते सुरू होतं तेव्हा ते प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि हे सगळं का होत असलं पाहिजे तर ऍक्च्युली आपण महाराष्ट्रात म्हणून या बऱ्याचशा गोष्टी घडतात. कारण महाराष्ट्र जे महाराष्ट्राला बऱ्याचशा विचारांची पार्श्वभूमी लाभलेली. आपल्याकडे एक समाज सुधारकांची मोठी पार्श्वभूमी, त्याच्या अगोदर संतांची एक पार्श्वभूमी शिवाजी महाराजांच्या काळातच आपल्याला मिळाली. त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नावाची कन्सेप्ट तुम्हाला जागोजागी दिसते. शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये महाराष्ट्र धर्म दिसतो आणि समर्थ रामदासांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये पण तो तुम्हाला महाराष्ट्र धर्म जागवावा अशा पद्धतीने तुम्हाला मिळतं. इव्हन पेशव्यांच्या काळात पण तुम्हाला ज्या वेळेला शाहू महाराजांना वसईच्या जनतेने पत्र लिहिलं होतं की पोर्तुगीज जे ते महाराष्ट्र धर्माचं पालन करत नाहीयेत, आमच्यावर अत्याचार करतायत, तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इंटरफेअर करा. तर मग त्यांनी चिमाजी अप्पांना पाठवलं आणि वसई जिंकली होती. आता हे किती इंटरेस्टिंग आहे की पोर्तुगीजांनी महाराष्ट्र धर्माचं पालन करावं. मग आता महाराष्ट्र धर्म म्हणजे आहे काय मग की ज्याचं पालन सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे दोन त्याचे भाग आपण जनरली बघू शकतो, त्यातनं अंदाज लावू शकतो. एक म्हणजे एक तर अन्याय सहन केला जाणार नाही, आपला अन्याय केला जाणार नाही, आणि दुसरा म्हणजे अन्याय सहन केला जाणार नाही. मग आपली जी महाराष्ट्रातली वारकरी परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्याने पहिलं काम केलं की आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही, की आम्ही मेणाहून मऊ वैष्णवजन, आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये करणार की आम्ही अन्याय करणार. बरोबर. दुसरी परंपरा जी ती तो रोल शिवाजी महाराजांचा आहे की आम्ही अन्याय सहन पण करणार नाही. मग ह्या दोन ब्रॉड व्ह्यू मध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्माला बघावं लागतं. आता मग याच्यातला प्रत्येक जण त्यांना आपापल्या बाजूने का घेतो? कारण नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय, शिवाजी महाराज म्हणजे वारकरी संप्रदाय, संत परंपरा, शिवाजी महाराज यांच्यानंतर इंग्रजांचं राज्य आहे म्हणजे पेशव्यांनंतर, इंग्रजांच्या राज्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा सामाजिक सुधारणेची प्रबोधनाची लाट चालू झाली. ती पण नुसतं प्रबोधन नाही झालेलं आपल्याकडे. त्या प्रबोधनामध्ये आपल्याकडे सत्यशोधकांचा एक विचार आहे, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण्यवादाचा प्रभाव असणारा जो एक हिंदुत्वाचा तो एक विचार आहे. ब्राह्मण्यवाद म्हणजे ब्राह्मण व्यक्ती आणि ब्राह्मण्य वाद, ह्या दोन गोष्टींमध्ये पण डिफरन्स करणारे आपल्याकडे दोन प्रवाह होते. समजा सत्यशोधक समाज जर बघितला तर तो ब्राह्मणांचा द्वेष नाही करणार, ब्राह्मण्यवादाचा द्वेष करणार. पण क्लिअर कट ब्राह्मण्यवादाचा पण आणि ब्राह्मण व्यक्तींचा पण द्वेष करणारी एक ब्राह्मणेतर मोमेंट आली की जे जे ब्राह्मणांचं असेल ते सगळंच त्याज्य.